आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये एक छोटा काळा रंगाचा किंवा असा दगडासारखा एक छोटा दगड असतो अंडाकृती. तर बऱ्याच लोकांना त्याचं नाव माहीत नसतं किंवा त्याची माहिती नसते पुरेशी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहोत. शाळीग्राम हा भगवान विष्णूशी संबंधित आहे. आध्यात्मिक महत्त्व असलेला शाळीग्राम हा काली गंडकी नदीच्या काठावर नेपाळच्या उत्तरेकडील दुर्गम भागात मुक्तनाथ गाव येथे आढळणारा एक पवित्र जीवाश्म आहे. नेपाळमधील हे शाळीग्राम दगड शुद्ध आणि भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. ते मुख्यतः मंदिरामध्ये ठेवले जातात. ते घरामध्ये देखील ठेवता येतात. परंतु शाळीग्राम हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण त्यांच्याकडे प्रचंड शक्ती असते. असे मानले जाते की शाळीग्राम चुंबक म्हणून कार्य करतो आणि दैवी शक्तींना आकर्षित करू शकतात, आणि म्हणून ते देव्हाऱ्यात किंवा देवदेवतांच्या मूर्तींच्या खाली साठवले जातात. या दगडापासून मूर्ती तयार करण्यात येतात. तसेच या दगडावर श्रीयंत्रे कोरली जातात. विशिष्ट प्रकारची चक्र आणि मूक यावरून ह्या दगडांची परीक्षा केली जाते. कधी कधी या दगडावर लहानशी सोन्याची रेषेही असते. भगवान विष्णूने राक्षस राजा हयग्रीवचा पराभव करण्यासाठी शालिग्राम दगडाचे रूप धारण केले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या शक्तीचे प्रतीक म्हणून शाळीग्राम दगडाची पूजा केली जाते आणि त्याला दैवी गुणधर्म असल्याचे मानले जाते. शाळीग्रामच्या वापराने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत. त्यापैकी 24 हे श्रीहरी भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. ज्या घरात शाळीग्राम ठेवला जातो त्या घरात लोकांवर कोणतेही संकट येत नाही असे मानतात. पण घरात एकच शाळीग्राम ठेवावा असे ज्योतिष सांगतात. शाळीग्रामच्या गुळगुळीत पृष्ठभागावर सोन्याचा व चांदीचा छोटा तुकडा घासल्यास सोन्याचे चांदीचे कण पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि ते मूळ शाळीग्राम दगडावर चकाकल्यासारखे दिसतात. हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामचा दगड 1000 वर्ष राहिल्यानंतर श्री विष्णू वज्रकीर या किड्याच्या रूपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. 1. शुभ्र म्हणजेच वासुदेव. 2. निळा रंग म्हणजे हिरण्यगर्भ. 3. काळा म्हणजे विष्णू. 4. तांबडा रंग म्हणजे प्रद्युम्न. गडद हिरवा म्हणजे श्रीनारायण. गडद निळा म्हणजे नरसिंह किंवा वामन अवतार. 7. 12 चक्रे असलेल्या शाळीग्रामला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे. शाळीग्रामचे असे 89 प्रकार सांगितलेले आहेत. शाळीग्राम दुधात किंवा तांदळात ठेवतात. तसे केल्याने जर त्याचा आकार व वजन वाढल्यास तो नित्यपूजेला योग्य समजला जातो अशी समजूत आहे. दक्षिणेतल्या बऱ्याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातली जाते. विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनी या प्रापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठवले. विष्णू घाबरला आणि त्याने शनीला उद्या ये असे सांगितले. दुसऱ्या दिवशी शनी गेल्यावर विष्णू जागेवर नव्हते. शोध घेतला असता विष्णू गंडकी शिळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनीने वज्रकीट नावाच्या किड्याचे रूप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना. त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच्या पुढे कृष्ण गंडकी व श्वेत गंडकी म्हणून 2 नद्या झाल्या. 12 वर्षानंतर विष्णू शनीच्या त्रासातून मुक्त झाले. त्याने निजरूप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले. अशा अनेक कथा शाळीग्रामाबद्दल वाचायला मिळतात. शाळीग्रामाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. काही घरात पिढी ज्यात शाळीग्राम असतो त्याची नित्य पूजा केली जाते. मागच्या पिढ्यांना ही नित्यपूजा करणे शक्य होते, पण आता हळूहळू सोवळ ओवळे पाळणे प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते. ती अशी: हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामचा दगड 1000 वर्ष राहिल्यानंतर श्री विष्णू वज्रकीर ह्या किड्याच्या रूपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे सुद्धा दिलेली आहेत. सर्वात पहिला वामन शाळीग्राम हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळीग्रामाची उपासना केल्यास अहम, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते. 2. अनंतक शाळीग्राम विविध रंगरूप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळीग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे. 3. कृष्ण शाळीग्राम गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळीग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते. 4. कूर्म शाळीग्राम निळा रंग, 3 रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शिळा. या शाळीग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.
शाळीग्रामची पूजा कशी करावी आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे? शुभमुहूर्तावर घरामध्ये आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारच्या एका शाळीग्रामची स्थापना करा. दररोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करत पंचामृताने म्हणजेच पंचामृतामध्ये साखर, दूध, दही, तूप आणि मध अभिषेक करून त्यानंतर देवाची पंचोपचार गंध, फुलं, धूप, दीप, अक्षता आणि नैवेद्य याने दाखवून पूजा करावी. नैवेद्यामध्ये तुळस अवश्य असावी. शाळीग्रामची नेहमी तुळशीसोबतच स्थापना करावी. तुळशीशिवाय शाळीग्रामची पूजा केल्यास दोष लागतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही. शाळीग्रामची पूजा करावयाची असेल तर आधी पूर्ण माहिती करून घ्यावी. याला स्वयंभू मानले जाते. यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते. कोणत्याही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करून पूजा करू शकतो. शालिग्राम वेगवेगळ्या रूपांमध्ये मिळते. काही अंडाकार असतात तर काहीमध्ये छिद्र असतात. या दगडामध्ये शंख, चक्र, गदा किंवा पद्मने खुणा तयार केलेल्या असतात. घरात शालिग्राम ठेवण्याचे फायदे. शालिग्रामची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि तुळस अर्पित केल्यावर ते तात्काळ प्रसन्न होतात. शालिग्राम आणि भगवती स्वरूपात तुळशीचा विवाह केल्याने सर्व अभाव, कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात. कन्यादान केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होते तेच पुण्यफळ तुळशी शालिग्राम विवाह केल्याने मिळतात. पूजेमध्ये शालिग्रामला स्नान घालवून चंदन लावा आणि तुळशी अर्पित करा. नैवेद्य दाखवा. हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो. जो व्यक्ती शालिग्रामवर रोज जल अर्पण करतो त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते. शालिग्रामला अर्पित केलेले पंचामृत प्रसादाच्या रूपात सेवन केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. ज्या घरात रोज शालिग्रामची पूजा होते तेथील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते. विष्णू पुराणानुसार ज्या घरात शालिग्राम असेल ते घर तीर्थासमान असते. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या प्रकृती खंडामध्ये सांगितले आहे की जेथे शालिग्रामची पूजा होते तेथे विष्णूजी सोबतच महालक्ष्मी निवास करत असते. शाळीग्रामच्या पूजेच्या क्रमात खंड पडू देऊ नका. म्हणजेच नियमितपणे शाळीग्रामची पूजा करा. नियमितपणे शाळीग्राम महाराजाला चंदन, पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास दररोज एक तुळशीचं पान अर्पित करा. शाळीग्राम महाराजांवर कधीही अक्षता अर्पण करू नका. शास्त्रामध्ये यांची मनाई आहे. पण जर तुम्ही असं करत असाल तर अक्षतांना हळदीत पिवळ्या करून घ्या, त्यानंतर अर्पण करा. शाळीग्रामला नेहमी मेहनतीच्या कमाईतूनच मिळवलेल्या पैशांनी खरेदी करून घरी आणा. कुठल्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळीग्राम विकत घेऊ नये. शाळीग्राम घेऊ नये तसेच कुठल्या गृहस्थ व्यक्तीला ते देऊही नये. पण संत किंवा शुद्ध पुरुष तुम्हाला शाळीग्राम देतात तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या घरात शाळीग्राम असेल आणि तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करू शकत नसाल तर तुम्ही त्याला नदीत प्रवाहित केलेलं जास्त उत्तम ठरेल किंवा त्याला कुठल्या संतांना द्या. नाहीतर तुम्हाला याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. रामकृष्ण हरी.